हे बघा गाईज किती भरलंय हे झाड. आता पूर्ण लाल लाल दिसतंय. खिडकी उघडून दाखवतो. हे बघा. आणि तुम्हाला जर तो कावळा दिसत असेल तर प्रत्येक फुलावर जाऊन त्याच्यामधला रस शोषून पितोय. बघा तिकडे लाल लाल झाले बघा सगळीकडे. सो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आज आहे सुट्टीचा दिवस आणि मस्तपैकी रेडी झालेलो आहे. चहा वगैरे घेऊन बसलेलो आहेत आणि ओवीने पण ड्रेस घातलेला आहे. मला अजून बाहेर जायची तयारी करायची आहे. आम्ही निघालो आहे ओवीच्या स्कूलमध्ये, कारण ती आता फर्स्ट स्टँडर्डला जाणार आहे आणि तिच्यासाठी नवीन स्कूल बघावं लागेल. तर आमच्या डोक्यामध्ये जे मागच्या वर्षी आपण एक्सप्लोअर केले होते ना, त्याच स्कूलपैकी एक आहे. तर आपण तिथे जाऊन, म्हणजे एक स्कूल आहे जे आमच्या डोक्यामध्ये पहिल्यापासून होतं की ह्या स्कूलमध्ये घालूया आपण तिला. चांगलं आहे. स्कूल बस येते खाली, तर स्कूल बस वगैरे सगळा एक्सपिरियन्स ओवीला लवकरच मिळेल. आणि स्कूल तर लांब राहिली, म्हणजे जून महिन्यामध्ये स्कूल कदाचित ओपन होईल. कंपास वगैरे रेडी आहे फर्स्ट स्टँडर्डसाठी. इरेझर ठेवायचं, इथे सीझर आणि इकडे शार्पनर, इकडे कचरा पडणार, शार्पनरचा कचरा इथे पडणार, हे टेप, सेलो टेप. आणि इकडे अरे बापरे, हे टाइम टेबल आहे स्कूलचं. टाइम टेबल, पेन्सिल शार्प वगैरे करून ठेवली आहे मस्त सगळी पटापट लिहायला. 2 काळे शार्पनर, इरेझर वगैरे एकदम रेडी आहे. सो गाईज चला निघालो आहे आता ओवीच्या स्कूलमध्ये ॲडमिशनचं इन्क्वायरी करण्यासाठी. आणि आता 2:15 वाजले, तर त्याच्यामुळे कदाचित ऑफिस चालू आहे की नाही माहिती नाही, पण जाऊन बघूया. चलो. सो हे बघा गाईज, असं काही स्कूल आहे. आता मी तुम्हाला बाहेरून दाखवतोच, पण हे आता आत आलोच आहे. तर ॲक्च्युली आज ऑफिस बंद आहे. आणि हे बघा, हे स्कूलच्या बस वगैरे इथे पार्किंग आहे. इथून ऑफिसचा एंट्रन्स आहे आणि तिथे काहीतरी प्ले एरिया आहे. ओवी बघितलं तू प्ले एरिया? तिथून दाखव तिला उचलून कावेरी. चला गेटचं लावून घेऊया आपण. ॲक्च्युली सिक्युरिटी काहीतरी जेवायला गेले असतील, त्याच्यामुळे आपणच गेट उघडलं. हे बघा, अशी काही स्कूल आहे ही. मागच्या वर्षी आलो तेव्हा फर्स्ट म्हणजे वरचा मजला हे नव्हता. तर चला इथे मौजमार्टमध्ये आलो आहे, मुक्ता रेसिडेन्सीच्या इथे. आणि आपल्याला पाण्याचा एक जग घ्यायचा होता, तर त्यासाठी आता जग बघतो आहे. बरेच दिवस झाले काहीतरी घ्यायचं. आणि हे देवासाठी जे दिवा लावायला तेल लागतं त्यासाठी हे भांडं एक घेतलं आहे. आणि हे बघा, हा जग सिलेक्ट केला आहे. तर घरी जाऊन तुम्हाला दाखवतो. थोडा मस्त वाटतं. ओवीला काय पाहिजे, नाराज झाले वाटतं काहीतरी न घेतल्यामुळे. चला हिला पण काहीतरी घेऊया खालून. ओके, दे बिलिंग करायला. चला आता डॉम्सच्या पेन्सिल्स घ्यायच्या होत्या. मौजमार्टमध्ये नाही मिळाल्या, म्हणून त्यांनी सांगितलं की बाजूलाच बघा आमचं स्टेशनरीचं दुकान आहे. तर कावेरीला आता ते 5-10 मिनटं झाले ते बोलून, तर हे बोलते चल डिक्शनरीचं दुकान आहे बाजूला, त्याच्यामध्ये जाऊया. अशी तर याची इंग्लिश नाही टाकणार आहे आता मी डिक्शनरीच्या दुकानात. चला. डॉम्सचे ना, कितीचं आहे पॅकेट? हे बघा, जे आपलं कॉम्प्लेक्स आहे ना मुक्ता बिल्डरचं, त्याचंच हे हेड ऑफिस आहे इथे. आपण इथे नाही राहत, पण ओवीला जे स्कूल बघितली ते इथूनच जवळपास आहे. आणि कदाचित इथे राहिला असतो तर एकदम जवळ पडली असती, वॉकिंग डिस्टन्सवर स्कूल होती. हो, इरेझर आणि ते पण फ्री मिळालं याच्यामध्ये. हां दाखव. ओ यायला लागला एकदम बरोबर बोलली, स्टार्ट टू एंड एकदम मस्त, गुड गर्ल. हा जग घेऊन आलो आहे आणि पॉलिकार्बोनेटचा आहे आणि क्लिअर प्लास्टिक आहे, म्हणजे ग्लास लाईक प्लास्टिक असं. आणि अनब्रेकेबल आहे. तर मस्त आहे ना शेप असा एकदम, म्हणजे बऱ्याचदा भेटला नाही आपल्याला. मागे एक आवडला होता, पण हा एकदमच जास्त आवडला आहे. शेप असा मस्त आहे, डायमंड टाईप. आणि हा मिळाला आहे आपल्याला 329ला. हे बघा, मौजमार्टची प्राईस आहे 329. आणि ते जग वगैरे एकदा दोनदा का बोलून रिपीट होतं सारखं माहिती आहे. नाही तर काय तुम्हाला वाटेल की जगचं काय एवढं जगचं पडलं आहे. ते ॲक्च्युली जेवायला बसल्यानंतर आपण जे ग्लासमध्ये पाणी आणतो ते संपल्यानंतर परत उठून जा. आणि आम्ही बॉटल्स वगैरे घेऊन नाही बसत, कारण फ्रीजमध्ये बॉटल्स नाही ठेवत आणि तशाही बॉटल्स भरलेल्या नसतात. आणि सारखं ते उठण्यापेक्षा एक जग हवाच होता, म्हणून ते सारखं जग असं तुम्ही 2-3दा जर ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल, तर फायनली तो भेटला आहे. नाही तर असं काही नाही असं काही. आणि आम्हाला छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये पण आनंद आहे, त्याच्यामुळे जग पण म्हणू शकतो सारखं. आता ओवीच्या पेन्सिलचा बॉक्स जरी आणला ना तरी तिला काढून दाखवणार, अरे अच्छा याच्यात हे फ्री भेटलं होय, अच्छा असं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना असं जरा थोडं आहे ना
आनंद घेतला पाहिजे, त्याच्याबद्दल जरा 2 लाईन्स एक्स्ट्रा बोलल्या पण पाहिजेत, नाहीतर आपल्या संवेदना यांना हळूहळू कमी होत जातात. ही फॅक्ट आहे ही गोष्ट. मग गाडी घेतली मोठी, मोबाईल घेतला आयफोन वगैरे किंवा साधा पण मोबाईल असू दे तरी काय वाटत नाही. आता हल्ली मोबाईल्स नाही का आपण पार्सलने मागवतो, ऑनलाईन शॉपिंग करतो, घरी येतात. आधी असं एक इव्हेंट असायचा, अरे आज मोबाईल घ्यायचा, आज मोबाईल घेतला, असं अप्रूप वाटायचं. आता ते अप्रूपनेस कमी झालेलं आहे ना, त्याच्यामुळे आम्ही हे ना जरा त्याच्यामुळे नाही बोलत आहे, हे नॅचरली जातून येत आहे. कारण ते आमच्यात कुठेतरी छोटं मोठं टिकू नाही वाटतं. ते जग आणला, कंपॉस घेतली ओवीला, वॉटर बॅग घेतली, आवडली का असं का? कसं आहे, जड आहे का? पाणी पाणी पिऊन दाखव जगमधून. ओय तुला खूप आवडतं ना असं नवीन नवीन अनबॉक्स करायला, लगेच वापरायला. पी कसं लागतंय बघू पाणी. टेस्टमध्ये फरक पडला का? पाणी गोड झालं. आता निघालो उपासनेला. शनिवार आहे आज संध्याकाळी उपासना असते, तर उपासनेला निघालो सगळे कुटुंबीय. आणि आज आहे व्हॅलेंटाईन डे. तर मला दिवसभरात 2दा लक्षात आलं की व्हॅलेंटाईन डे हे करूया, विश करूया कावेरीला वगैरे. पण फायनली चला मी पण करतो तुमच्यासमोर. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. चला तर निघूया उपासनेला. आगे बढ़ते और ये फल्गुन है सूर्याय दक्षाय वर्णाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिवाय नमः शिवाय. चला तर फ्रेंड्स आता खाऊया काहीतरी कल्ला मैत्रीचा मध्ये. हॅलो अगेन गाईज. आणि घरी पोचलेलो आहे मस्तपैकी. आता पोट भरून खाऊन आलो आहे मनसोक्त. तर आम्ही पनीर टिक्का सँडविच, पिझ्झा, पेरी पेरी फ्राईज आणि बर्गर वगैरे असं सगळं मस्त म्हणजे धुमधडाका केला आज. तर आता फायनली आलो आहे घरी. आणि घरी आल्यानंतर कसं आहे की उपासनेवरून आलो आपण आणि आता मग साई सच्चरित्र वाचायला घेतलं आहे. दुसरा अध्याय कालपासून सुरुवात केली परत एकदा. आणि थोड्या वेळात झोपूया, कारण उद्या आहे संडे. आणि उद्या बहुतेक बघूया, जर वातावरण जरा जास्त गरम असलं तर स्विमिंग पूलचा एक फेरफटका मारून येऊया. बरेच दिवस झाले पूलमध्ये उतरलो नाही आहे, तर बघूया उद्याचं उद्या. उद्या आहे 15 फेब्रुवारी म्हणजेच महाशिवरात्रीचा दिवस. तर उद्या आपण खेडकाळेश्वर मंदिरात सुद्धा जाऊन येऊया. प्रभू शिवशंकरांचं दर्शन घेऊया, शिवलिंगावर जल अर्पण करूया वगैरे. आणि मस्तपैकी भक्तिभाव चैतन्यामध्ये उद्याचा दिवस पण घालवण्याचा थोडा प्रयत्न करूया. तर फायनली या ब्लॉगला आपण आता इथेच एंड करूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा अँड बाय बाय. चलो, गुड नाईट.